तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय, तुम्ही कोण आहात याबाबत तुमचे मूल्यमापन प्रतिबिंबित करतो. खरंच आमचे निर्णय कसे असतात याबद्दल विचार केला आहे काय? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, जीवनामध्ये आपण अनेक निर्णय घेत असतो. बरेचदा आमचे निर्णय योग्य असतात आणि काही वेळा आमचे निर्णय चुकतात. आमचे निर्णय चुकण्याची अनेक कारणे असतात. त्यापैकी एक कारण म्हणजे सातत्यानं संकटांचा, विपरीत परिस्थितीचा सामना करताना भीतीपोटी आमचे निर्णय चुकतात. नेमके हेच आपण आजच्या अध्ययनात पाहणार आहोत. कोणी निर्णय घेतला, तो निर्णय कसा चुकीचा होता, या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी चला आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, शमूएलाचे पहिले पुस्तक ह्याच्या 25 अध्यायांना आम्ही संपवले आहे आणि आज 26व्या अध्यायाला आम्ही सुरुवात करीत आहोत. 26व्या अध्यायात आम्हाला आढळतं की पुन्हा एक वार दावीद शौलाला जीवनदान देतो. दोघांमध्ये असलेला विरोधाभास आम्हाला लक्षात आणावा लागेल. शौलाला कळून चुकतं की दावीद परमेश्वराद्वारे निवडला गेला आहे, तरी सुद्धा तो दाविदाला समाप्त करण्याचा हट्ट धरून बसतो. 26वा अध्याय पहिली 2 वचने सांगतात, मग जिफी लोक गिबा येथे शौलाकडे जाऊन म्हणाले, रानासमोरील हकीला डोंगरात दावीद लपून राहिला आहे ना? तेव्हा शौल इस्रायलातले 3000 निवडक योद्धे बरोबर घेऊन दाविदाचा शोध कराव्यास जीफ रानात निघून गेला. श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी पुन्हा शौल दुसऱ्या मोहिमेवर निघत आहे आणि ती मोहीम म्हणजे दाविदाला समाप्त करणे. दावीद निर्जन अरण्यात पळून जातो आणि शौल त्याच्या मागे जातो. दावीद एक शूर योद्धा होता आणि त्याला त्या भूप्रदेशाची लष्करी दृष्टिकोनातून माहिती होती. दावीद एक निपुण, तरबेज असा कप्तान तयार झाला होता. त्याच्यासोबत फार प्रामाणिक आणि विश्वासयोग्य लोक होते. ते त्याच्याकरिता मरण्यास तयार होते. परंतु श्रोत्यांनो, शौलाला त्या भूप्रदेशाची जाणीव नव्हती. इतकंच नाही, परंतु त्याच्यासोबत जे लोक होते ते विश्वासू व प्रामाणिक नव्हते आणि त्यामुळे शौलाला नेहमीच त्यांच्यावर संशय असे. 3 आणि 4 वचन सांगतं, शौलाने आपली छावणी रस्त्याच्या बाजूला हकीला डोंगरावर केली. दावीद त्या रानात राहत होता. शौल आपला पाठलाग करीत रानात आला आहे हे त्यास समजले. तेव्हा दाविदाने हेर पाठवून शौल खरोखरच आला आहे की काय याची माहिती काढली. दाविदाला कधीच वाटले नाही, त्याला मुळीच विश्वास नव्हता की शौल कधी त्या अपरिचित अशा ठिकाणी येईल. शौल त्या ठिकाणी खरोखरच आला आहे किंवा नाही हे पाहण्याकरिता दाविदाने आपले हेर पाठवले. लष्करी दृष्टिकोनातून त्याची ही घोडचूक होती. त्याच्या हेरांनी येऊन सांगितले की शौल खरोखरच त्या रानात आलेला आहे. 5वं वचन सांगतं, 26वा अध्याय 5वं वचन, मग दावीद उठून जेथे शौलाचा तळ पडला होता तेथे निघून गेला. तेथे शौल व त्याचा सेनापती नेराचा पुत्र अब्नेर हे निजले होते. ते स्थळ त्याने पाहिले. शौलाच्या सभोवती गाडे तळ होता आणि लोकांनी त्याच्या सभोवार आपले डेरे दिले होते. या ठिकाणी आम्हाला दिसतं की कशा प्रकारे शौल आपल्या सैनिकांच्या घेराव्यामध्ये झोपलेला होता आणि दाविदाने ते चांगल्या प्रकारे पाहून घेतले. 6 आणि 7 वचने सांगतात, तेव्हा दाविदाने अहिमलेक हित्ती आणि योवाबाचा भाऊ सर्वेचा पुत्र अभिषय यास म्हटले, माझ्याबरोबर त्या छावणीत शौलाकडे येण्यास कोण तयार आहेत? अभिषय म्हणाला, मी आपल्याबरोबर येतो. तेव्हा दावीद व अभिषय त्या लोकांजवळ रात्रीचे गेले. तेथे जाऊन पाहतात तो शौल गाडे तळाच्या आड निजला आहे. त्याच्या उशाजवळ त्याचा भाला भूमीत रोवलेला आणि अब्नेर व इतर लोक
त्याच्या सभोवार निजले आहेत असे त्यांच्या दृष्टीस पडले. दावीद आणि अभिषय दोघे शाऊलाच्या छावणीत गेले आणि त्यांनी पाहिलं की कशा प्रकारे ते लोक झोपलेले आहेत आणि शाऊलाच्या उशाजवळ भाला भूमीत रोवलेला आहे. 8वं वचन पुढे सांगतं, तेव्हा अभिषय दाविदास म्हणाला, देवाने आज आपला शत्रू आपल्या हाती दिला आहे, तर आता मला त्याच्या भाल्याने त्याचवर एकच असा वार करू द्या की तो त्यास भेदून जमिनीत शिरेल. भाला पुन्हा मारण्याची जरूरच पडणार नाही. अभिषय दाविदाला म्हणत होता की मला त्याच्याकडे जाऊ दे आणि त्याला मारू दे. 9वं वचन, दावीद अभिषयास म्हणाला, त्याचा वध करू नको. परमेश्वराच्या अभिषिक्तावर हात चालवून कोण निर्दोष राहणार? पुन्हा एकदा दाविदाला शाऊलाचा घात करण्याची संधी मिळाली, परंतु श्रोत्यानो, परमेश्वराच्या अभिषिक्तावर हात तो उचलणार नव्हता. 10वं वचन, दावीद आणखी म्हणाला, परमेश्वराच्या जीविताची शपथ, परमेश्वरच त्यास मारील, अथवा त्याचा काळ आला म्हणजे तो मरेल, अथवा युद्धात त्याचा अंत होईल. दाविदाला पूर्ण खात्री होती की परमेश्वर त्याच्या सर्व दुष्ट कृत्यांचा त्याच्याकडून हिशोब घेईल आणि जेव्हा त्याची वेळ येईल तेव्हा तो अवश्य मरेल. 11 आणि 12 वचने सांगतात, परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकावयाचे मजकडून न घडो, पण आता त्याच्या उशाजवळ असलेला भाला आणि पाण्याचा चंबू घे, मग आपण निघून जाऊ. तेव्हा दाविदाने शाऊलाच्या उशाजवळून भाला आणि पाण्याचा चंबू उचलून घेतला आणि ते निघून गेले. ते निघून गेले तेव्हा कोणी त्यास पाहिले की ओळखले नाही व कोणी जागाही झाला नाही. ते सर्व निद्रिस्त होते. परमेश्वराने त्यास गाढ निद्रा लाविली होती. शाऊल आपल्या 3000 सैनिकांसह दाविदाच्या हाती सापडला होता. दाविदाला पाहिजे तर फार सोप्या रीतीने त्याला शाऊलाला मारता आले असते. दाविदाने त्याला निशस्त्र अवस्थेत झोपलेले पाहिले होते आणि आम्ही पाहतो की दाविदाने पुन्हा एकदा शाऊलाला जीवनदान दिले, ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय आणि 23व्या वचनात सांगितले की त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही, दुःख भोगीत असता त्याने धमकाविले नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे स्वतःला सोपवून दिले. नंतर पौलाला सुद्धा त्याच्या जीवनात हेच आश्वासन मिळाले होते, जेव्हा त्याने म्हटले तिमोथेला 2 पत्र 4 अध्याय 17 आणि 18 वचनात, तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला, माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली आणि त्याने मला सिंहाच्या जबड्यातून मुक्त केले. प्रभू मला सर्व दुष्ट योजनांपासून मुक्त करील व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारेल. श्रोत्यांनो, दाविदाला माहीत होते की नीतिमान लोकांना परमेश्वर राखणार आहे. त्याला माहीत होते की परमेश्वर त्याच्या पक्षात आहे आणि तो नीतिमत्वाने न्याय करणार आहे. त्याला सर्व दुष्टांच्या आक्रमणापासून तो सांभाळणार आहे. जसे जसे दिवस जातील तसे तसे धार्मिक लोक, देवाचे लोक एका प्रखर ज्योतीप्रमाणे तेजोयमान होऊन प्रकाशतील. श्रोत्यांनो, नीतिसूत्रे 4 अध्याय 18 आणि 19 वचने सांगतात, परंतु धार्मिकांचा मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदयप्रकाशासारखा आहे. दुर्जनांचा मार्ग अंधकारासारखा आहे, त्याला कशाची ठेच लागते हे त्यास कळत नाही. जे काही दाविदाने केले ते कठीण नव्हते. त्याने शाऊलाचा भाला आणि पाण्याची सुराई उचलली. कोणीच उठले नाही, जागी झाले नाही, कारण परमेश्वराने शाऊलाला आणि त्याच्या लोकांना गाढ निद्रेत टाकले होते. 26 अध्याय 13 वचन पहा, पुढे काय सांगतं, मग दावीद पलीकडील बाजूस एका दूरच्या टेकडीच्या माथ्यावर उभा राहिला. त्यांच्यामध्ये बरेच अंतर होते. आता तो शाऊलाच्या छावणीतून बाहेर निघाला, परंतु स्वतःच्या लोकांकडे परतला नाही. त्याऐवजी तो शाऊलाच्या छावणीच्या दुसऱ्या बाजूला गेला आणि टेकडीच्या माथ्यावर उभा राहिला. ही जागा अशी होती श्रोत्यानो, जेथून जर त्याचा कोणी पाठलाग करील तर तो त्या व्यक्तीला पाहून त्वरित निसटून पळून जाऊ शकेल. 14 ते 17 वचने पुढे सांगतात, दावीद त्या लोकास आणि नेराचा पुत्र अब्नेर यास मोठ्याने हाक मारून म्हणाला, अब्नेरा, ओ का देत नाहीस? तेव्हा अब्नेराने म्हटले, राजास हाक मारणारा असा तू कोण आहेस? दावीद अब्नेरास म्हणाला, तू मर्द आहेस ना? इस्रायलात तुझ्या तोडीचा कोण आहे? असे असून आपला प्रभू राजा ह्याचे तू का रक्षण केले नाही?
एक जण तर तुझा स्वामी राजा याचा घात करण्यास आला होता. तू जे हे काम केले ते काही चांगले नव्हे. परमेश्वराच्या जीविताची शपथ, तुम्ही मरणदंडास पात्र आहात, कारण प्रभू परमेश्वर याचा अभिषिक्त आपला स्वामी ह्याचे रक्षण तुम्ही केले नाही. राजाचा भाला व त्याच्या उशाजवळ असलेला पाण्याचा चंबू कोठे आहे तो पहा. तेव्हा शाऊल दाविदाचा शब्द ओळखून म्हणाला, माझ्या पुत्र दाविदा, हा तुझा शब्द काय? दावीद म्हणाला, माझे स्वामी महाराज, होय, हा माझा शब्द. श्रोत्यानो, आता ह्या ठिकाणी दावीद अब्नेराशी उपरोधिकपणाने बोलत आहे. तो त्याला सांगत आहे की तुझ्या स्वामीचा घात करण्याकरिता कोणी आले, परंतु तुला कळले सुद्धा नाही. तू आपल्या स्वामीचे रक्षण करण्याकरिता जागरूक नव्हता. आणि शाऊल दाविदाचा आवाज ओळखतो आणि तो म्हणतो की दावीद, माझ्या पुत्रा. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी जरी त्याच्या मनात दाविदाबद्दल तिरस्कार आहे, तरी तो वरपंगी त्याला आपला पुत्र असे म्हणत आहे. पुढे 25वे वचन सांगतं, 26वा अध्याय आणि 25वे वचन. तेव्हा शाऊल दाविदास म्हणाला, माझ्या पुत्रा दाविदा, तू धन्य हो, तू मोठा पराक्रमी होशील आणि खरोखर यशस्वी होशील. मग दावीद आपल्या वाटेने गेला आणि शाऊल स्वस्थानी परत आला. जरी पुन्हा शाऊल स्वीकार करतो की तो अपराधी आहे आणि दाविदाचा पाठलाग करणे सोडतो, तरी दाविदाला माहीत होते की हे सर्व काही फार थोड्या काळाकरिता आहे. आम्हाला आढळून येतं श्रोत्यानो की दाविदाचे मन फार निराश होत जात होते. शाऊलापासून दूर पळून गुहेत, डोंगराच्या कपारीत लपण्याच्या ह्या नित्यक्रमाने तो थकून गेला होता. 21व्या वचनात शाऊल कबूल करतो की तो आता त्याला पुन्हा कधी हानी पोहोचवणार नाही. एका दुष्ट शत्रूच्या हृदयातून ह्या प्रकारे निघालेले हे शब्द निसंशय एक मोठी साक्ष आहे. आता आपण 27व्या अध्यायाकडे पाहूया. 27वा अध्याय पहिलं वचन सांगतं, दावीद आपल्या मनात म्हणाला, मी कोणत्या तरी दिवशी शाऊलाच्या हातून मरणारच, तर बलिष्ठांच्या देशात पळून जावे यापेक्षा दुसरा चांगला उपाय नाही. अशाने शाऊल माझ्या संबंधाने निराश होऊन इस्रायल देशाच्या कोणत्याही प्रांतात माझा यापुढे शोध करणार नाही. याप्रमाणे मी त्याच्या हातून सुटून जाईन. अर्थातच श्रोत्यानो, दावीदच्या मनात आलेले हे विचार विश्वासाच्या उच्च पातळीवरून खाली येणे आहे, जे दाविदाच्या जीवनाविषयी काही गोष्टी स्पष्ट करतात. ही फक्त खाली येण्याची वेळ आहे. आम्हाला दिसून येतं की अब्रामाच्या बाबतीत, इझाक, याकूब ह्या सर्वांच्या बाबतीत हेच घडले. इतकेच नाही, परंतु परमेश्वराच्या बहुतेक लोकांच्या जीवनात ही अगदी नीच पातळीची वेळ येते आणि आली आहे. या अध्यायात तुमच्या आणि माझ्याकरिता संदेश आहे. कदाचित आजच्या दिवशी आपण समस्यांचा सामना, कठीण प्रसंगांचा सामना केलेला आहे किंवा करीत आहात. कदाचित दुःखाच्या, संकटाच्या, भयंकर अंधकाराच्या खाईतून आपण फार दिवसांपासून चालत आहात आणि आपणाला वाटतं की कदाचित ह्या परिस्थितीतून आपली सुटका होणार नाही. तुमच्या समस्येचे समाधान कधीच निघणार नाही. श्रोत्यानो, लक्षात घ्या की तुम्ही एकटे नाही जे ह्या अंधकारातून चालत आहात, परंतु अनेक लोक आहेत, कारण ह्या मार्गाने चालणारे बरेच आहेत. ह्या मार्गावर आम्ही पोहोचण्याच्या आधी दावीद त्यावर चालला, अब्राहम त्यावर चालला, पॉल त्यावर चालला. आणि त्यामुळे माझ्या ख्रिस्ती जीवनात दावीद माझ्याकरिता एक फार मोठी मदत आणि प्रोत्साहन ठरलेलं आहे. मी त्याच्यासोबत त्याच्या दुःखात सहभागी आहे, कारण असं वाटतं की तो राहिलेले संपूर्ण जीवन अशाच प्रकारे भटकण्यात, लपून राहण्यात घालवणार आणि शेवटी शाऊल त्याचा घात करणार. 27वा अध्याय 2 ते 6 वचने सांगतात, तेव्हा दावीद आणि त्याच्याबरोबरचे 600 लोक निघून गथचा राजा माओख पुत्र आकिश याचकडे गेले. दावीद व त्याचे लोक आपापल्या परिवारासह गथात आकिशाच्या जवळ राहिले. दावीद आपल्या 2 स्त्रिया म्हणजे इज्रेलीन, अहिनवाम व नाबालाची स्त्री कर्मेलीन अबिगैल यास घेऊन राहिला. दावीद गथ येथे पळून गेला हे वर्तमान शाऊलास समजल्यावर त्याने त्याचा तदनंतर शोध केला नाही. दावीद आकिशास म्हणाला, मजवर आपली कृपादृष्टी असेल तर एखाद्या खेडेगावात मला जागा द्या, म्हणजे मी तेथे राहीन. आपल्या दासाने आपणाबरोबर राजधानीत का राहावे? तेव्हा आकिशाने त्या दिवशी त्याला सिकलाग हे नगर दिले.
म्हणून सिकलाग हे नगर आजवर यहुदाच्या राजाचे आहे. श्रोत्यानो, दाविदाने इस्रायलाची सीमा पार केली आणि तो गाथ येथे आला, जेथे त्याला आणि त्याच्या 600 लोकांना आखीशची चाकरी करावी लागली. दावीद शौलाच्या हातून निसटला ह्यात काही शंका नाही. परमेश्वराच्या लोकांची दुष्टता पाहून फार क्लेश आणि दुःख होतात, परंतु परमेश्वराच्या लोकांच्या विरोधाला घाबरून अविश्वासी लोकांच्या मधात जाऊन राहणे हे अधिक भयावह आहे. दावीद शौलापासून बचावला, परंतु अशी वेळ फार जलद गतीने येत होती की जेव्हा दाविदाला समजणार होते की फक्त परमेश्वरच त्याचे रक्षण करू शकतो, पलिष्टी नाही ह्या जगातला कोणी. गादसराचा आकीश याला वाटले की ही फार चांगली संधी आहे की परमेश्वराचा सेवक माणसाची सेवा करण्यास मिळत आहे. श्रोत्यानो, ही वेळ दाविदाच्या जीवनात एक अशी वेळ होती जेव्हा त्याला देवाच्या लोकांच्या विरोधात उभे राहण्यास आणि त्याच्या अभिषिक्तांच्या आणि लोकांच्या विरुद्धात लढण्याकरिता बोलावण्यात येत होते. 7 ते 12 वचने पहा काय सांगतात. पलिष्ठ्यांच्या देशात दावीद जाऊन राहिल्यास पुरे 1 वर्ष 4 महिने झाले. मग दावीद व त्याचे लोक यांनी गशुरी, गिरची व आमालेकी यांच्यावर स्वारी केली. शूराकडून मिस्र देशाकडे जाताना जो प्रदेश लागतो त्यात ही राष्ट्रे प्राचीन काळापासून वसली होती. दाविदाने त्या प्रदेशावर मारा केला आणि तेथल्या कोणाही स्त्री पुरुषास जिवंत सोडले नाही, आणि तेथली शेरडे, मेंढरे, गायी, बैल, गाढवे, उंट आणि वस्त्राप्रावरणे घेऊन तो परत आखीशाकडे गेला. आखीशाने विचारिले, आज तू कोणावर स्वारी केली? दावीद म्हणाला, यहुदाचा दक्षिण प्रांत, मेल्यांचा दक्षिण प्रांत व केन्यांचा दक्षिण प्रांत यावर. दाविदाने गथ येथे आणावयास कोणी स्त्री किंवा पुरुष जिवंत ठेविला नाही. तो म्हणाला, त्यांना आणले असते तर दाविदाने असे केले अशी त्यांनी आमची चहाडी केली असती. तो पलिष्ठांच्या देशात राहिला तोपर्यंत त्याचा असाच क्रम चालू राहिला. आखीशाने दाविदाच्या बोलण्यावर भरोसा ठेवून म्हटले, याने इस्रायल लोकांस आपल्या अगदी वीट येईलसे केले आहे, तर आता हा निरंतर आपला दास होऊन राहील. श्रोत्यानो, आम्हाला दिसून येतं की पेत्राने सुद्धा भीतीमुळे येशू ख्रिस्ताला सोडले आणि तो दूर जाऊन उभा राहिला. हे वर्तमान आपण लूका शुभवर्तमान 22 अध्याय 54 ते 57 वचनांमध्ये वाचू शकता. आम्ही सुद्धा अनेकदा भीतीमुळे, अपमानाच्या भीतीने, नोकरीकरिता, काम पूर्ण करून घेण्याकरिता येशू ख्रिस्ताला नाकारतो, त्याच्या मागे चालणे नाकारतो. पॉल करिंथेतील विश्वासणाऱ्यांना बजावित असताना सांगत आहे, करिंथकरास पहिले पत्र 15 अध्याय 33 वचनात, फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते. श्रोत्यानो, भीती आणि संशयामुळे दावीद अगदी नेमक्या ह्याच परिस्थितीत सापडला होता, जी परिस्थिती स्तोत्रसंहिता 1 अध्याय 1 वचनात सांगितले आहे. धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालीत नाही आणि धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही. दाविदाने जे करायला नको होते ते करताना ह्या अध्यायात आम्हाला आढळते की तो इस्रायलची भूमी सोडून पलिष्ठ्यांच्या मधात राहायला जातो, आणि ह्या अध्यायात असे काहीच आढळत नाही ज्यावरून आम्हाला दिसेल की दावीद परमेश्वराचा जन आहे. आता आपण 28व्या अध्यायाकडे वळत आहोत. इंदोरच्या भूतविद्याप्रवीण जादूगरणीकडे शॉल जातो. इंदोरच्या भूतविद्याप्रवीण स्त्रीसोबत शॉलाने जी भेट घेतली त्या भेटीमुळे बरेच प्रश्न उद्भवतात आणि प्रश्नांना ही भेट निर्माण करते. सगळ्यात प्रारंभीचा जो प्रश्न आहे तो आहे शमूएलासंबंधी. काय ती शमूएलाला मृतांमधून वापस आणू शकली? श्रोत्यानो, ह्या बाबतीत अनेक स्पष्टीकरणे देण्यात आलेले आहेत. काही टीकाकार ह्याला खोटे समजून वगळतात. ते समजतात की तिला अशा प्रकारची एक कला अवगत होती जेणेकरून ती ओठ न हलवता बोलत असे, ज्यामुळे ऐकणाऱ्याला असे वाटत असे जणू तो आवाज दुसऱ्या कोणा व्यक्तीचा आहे किंवा कोणी दुसरी व्यक्ती बोलत आहे, किंवा तो आवाज दुसऱ्या खोलीतून येत आहे. ती लोकांचे मनोरंजन करणाऱ्यांमधून होती. दुसरे स्पष्टीकरण, काही लोकांचं म्हणणं आहे की जिवलग मेलेल्या व्यक्तीसोबत बोलण्याची तीव्र आणि धूर्त इच्छा दुःखी लोकांना अशा त्यांच्या विद्येत प्रवीण असणाऱ्या लोकांच्या धूर्तपणाची शिकार बनवते. तिसरे स्पष्टीकरण,
तिसऱ्या वर्गाच्या लोकांचा विश्वास आहे की त्या स्त्रीने शमूएलाला खरोखर मृतातून वापस आणले. ही गोष्ट पाठपुराव्यारहित आहे, जिचे समर्थन होऊ शकत नाही आणि बाकीच्या पवित्र वचनातील भागांशी जुळत नाही. बलिष्ठी लोक पुन्हा आक्रमणाची योजना करतात आणि शॉल एंदोरच्या भूतविद्या प्रवीण स्त्रीचा सल्ला घेतो. हे आम्ही ह्या अध्यायात अभ्यासणार आहोत. 28वा अध्याय 1-4 वचने. त्या काळी बलिष्ठांनी इस्रायल लोकांशी लढण्यास आपली सैन्ये एकवट केली. तेव्हा आखीश दाविदास म्हणाला, हे पक्के समज की तुला आपल्या लोकांसह लढावयास माझ्या सैन्याबरोबर यावे लागणार. दावीद आखीशास म्हणाला, आपला दास काय करील ते आपणाला आता समजून येईल. आखीश दाविदास म्हणाला, म्हणूनच मी तुला माझे शीर सलामत राखावयास कायमचा ठेवून घेतो. शमूएल मृत्यू पावला होता. सर्व इस्रायल लोकांनी त्याच्यासाठी मोठा शोक करून त्याचे नगर रामा येथे त्यास मूठमाती दिली होती. शौलाने देवज्ञास व मांत्रिकास देशातून घालून दिले होते. बलिष्ठांनी एकवट होऊन शुनेम येथे छावणी दिली. इकडे शौलाने सर्व इस्रायल जमा करून गिलबोवा येथे छावणी दिली. श्रोत्यानो, पुन्हा एकवार बलिष्ठी लोक इस्रायली लोकांवर आक्रमण करण्यास सैन्य एकत्रित करू लागलेत. दाविदांनी त्यांना कसल्याही प्रकारे पक्के वचन दिले नव्हते की तो इस्रायलांवर आक्रमण करण्यामध्ये त्यांची मदत करेल आणि निश्चितच त्याला जर ते टाळणे शक्य झाले तर तो टाळणार होता. 5-7 वचने सांगतात, बलिष्ठांचे सैन्य पाहून शौल घाबरला व त्याच्या मनाचा थरकाप झाला. शौलाने परमेश्वरास प्रश्न विचारले असता परमेश्वराने स्वप्ने, उरीम अथवा संदेष्टे अशा कोणाच्याही द्वारे उत्तर दिले नाही. तेव्हा शौल आपल्या सेवकास म्हणाला, एखादी भूतविद्या प्रवीण स्त्री शोधा, म्हणजे मी तिच्याकडे जाऊन प्रश्न विचारीन. त्याचे चाकर त्यास म्हणाले, पहा, एंदोर येथे एक भूतविद्या प्रवीण स्त्री राहत आहे. आम्हाला दिसतं की परमेश्वराने शाऊलाशी बोलणे बंद केले होते. शौल निराश होऊन लाचार स्थितीत सैतानाकडे वळत आहे. भूतप्रेताच्या साह्याने भावी गोष्टी माहिती करून घेण्याचा तो प्रयत्न करीत आहे. श्रोत्यानो, थोड्या वेळ मी आत्मविद्या ह्या विषयावर थांबू इच्छिते. आम्ही अशा दिवसांमध्ये राहत आहोत जेथे धर्मामध्ये अंतकरणाला हालवून सोडणाऱ्या आणि सुशोभित करणाऱ्या गोष्टी आहेत. मला वाटतं काही प्रमाणात ही स्त्री नकली होती आणि काही प्रमाणात प्रेतविद्येच्या भूतविद्येच्या आहारी गेलेली होती. काही लोकांचे म्हणणे आहे की त्या भूतविद्या प्रवीण स्त्रीने शमूएलाला मृतातून बाहेर आणले. आता प्रश्न हा आहे की काय खरोखर शमूएल मृतातून बाहेर येऊन त्याने शौलाशी संभाषण केले? जर होय, तर पवित्र वचनात फक्त हीच एक अशी घटना उल्लेखिल्या गेली आहे ज्यामध्ये असे काही घडले. ह्या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी आपण काही महत्त्वाच्या पार्श्वभूमीकडे पाहावे अशी माझी इच्छा आहे. श्रोत्यानो, पवित्र वचनात भूतसिद्धी, जादूटोणा ह्यांचा पूर्णपणे धिक्कार करण्यात आलेला आहे. आपण ह्याकरिता अनुवादाचे पुस्तक 18वा अध्याय 9-14 वचने वाचू शकता. ह्या ठिकाणी नमूद करण्यात आलेल्या सगळ्या गोष्टींचे चलन आज आम्हाला आमच्या देशात, समाजात पाहायला मिळते. श्रोत्यानो, अशा प्रकारच्या सर्व गोष्टींचा परमेश्वर फार तिरस्कार करतो आणि कडक रीतीने धिक्कार करतो. तो ह्या गोष्टींना कशाही प्रकारे परवानगी देत नाही. आणि आम्हाला दिसतं की शौल निराश अवस्थेमध्ये अशा प्रकारच्या गोष्टींकडे वळला. त्याने बाकी गोष्टींमध्येच नाही, परंतु अशा गोष्टींमध्ये सुद्धा परमेश्वराच्या विरुद्ध पाऊल उचलले. 28वा अध्याय आणि 11व्या वचनात शौल तिला म्हणतो की तू शमूएलास उठवून आण. त्या स्त्रीने शमूएलास पाहिले तेव्हा मोठ्याने किंकाळी फोडून ती शौलास म्हणाली, आपण मला का फसविले? आपण शाऊल आहात. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. प्रियांनो, वास्तविक पाहता देवाच्या लोकांनी अविश्वासू लोकांशी संधी करणे, त्यांच्यामध्ये सामावून जाणे या गोष्टी चुकीच्याच आहेत. प्रश्न असा आहे की काय आमच्या जीवनामध्ये भीतीपोटी आम्ही अशा प्रकारची कृती करण्यास प्रवृत्त होतो? काय आम्ही इतरांचा न्याय करतो? जीवनामध्ये कोणत्याही परिस्थितीत ख्रिस्तावर आपली दृष्टी लावा आणि विश्वासापासून कदापिही दूर जाऊ नका. आपण
प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वर देव बाप्पा, आमच्या जीवनामध्ये अनेक वेळा प्रभूजी आम्हाला संकटांचा, विपरीत परिस्थितींचा सामना करावा लागतो. परंतु बापा, तू आम्हाला धीर देणारा आमचा देव आहेस. तू आम्हाला कोणत्याही संकटामध्ये न ठेवणारा असा आमचा देव आहेस. आणि म्हणूनच प्रभूजी, आमच्या प्रत्येक स्थितीमध्ये आम्ही केवळ तुझ्यावरती विसंबून आणि अवलंबून राहण्यासाठी प्रभूजी आम्ही तुझ्याकडं सहाय्य मागत आहोत. कारण बापा, आम्हाला ठाऊक आहे, जेव्हा आम्ही तुझ्यापासून दूर जातो, आम्ही चुका करतो ज्या तुला अपेक्षित नाहीत. होय प्रभू परमेश्वर देवप्पा, आम्ही चुकीमध्ये राहावं, पापामध्ये राहावं अशी तुझी अजिबात इच्छा नाही. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवप्पा, आजच्या अध्ययनाबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. या गोष्टी तू आज आमच्या समोर ठेवलेल्या आहेत प्रभूजी, त्या स्वीकारण्यासाठी आणि त्याप्रमाणे योग्य आचरण करण्यासाठी प्रभूजी तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. विश्वासात स्थिरावलेले व अढळ रहा. प्रभू आपणास सहाय्य करो.